समोरच्याच्या बोलण्याचा सतत त्रास करून घेतोयस, त्याने काय सिद्ध होणार आहे? प्रश्न मिटेल का? नाही ना? मग हे विचारांचं वादळ आधी थांबव आणि शांत हो. कुठे चुकतोस ते सांगतो. मुळात रस्त्यातून चालत असताना एखाद्याने दगड मारला आणि तो झेलायला गेलास तर काय होईल? दुसऱ्या बाजूने दुसरा दगड येऊन तुला आदळेलच ना. पण जर तू प्रत्येक दगड चुकवत मार्गक्रमण करत राहिलास तर तुला त्रासही होणार नाही आणि तू स्तब्ध सुद्धा राहणार नाहीस. म्हणून दुसऱ्याचे बोलणे मनाला लावून त्यावर विचार करत वेळ घालवत बसू नकोस. त्याने तुझा वेळ सुद्धा खर्च होईल आणि साध्य मात्र काहीच होणार नाही. सदैव लक्षात ठेव, समोरच्यासाठी माझा कर्माचा फेरा आहेच. तो ना कधी चुकलाय ना कधी चुकेल. त्यामुळे चालत राहा आणि भिवू नकोस, कारण मी तुझ्या पाठीशी आहे. समोरच्याच्या बोलण्याचा सतत त्रास करून घेतोयस, त्याने काय सिद्ध होणार आहे?